मित्र हो, 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये अतिशय सोपे प्रश्न येतात, पण तरीही आपला 1 मार्क जातो. कारण परीक्षेत नेमके कोणते टेन्सेस येतात हे आपल्याला माहीत नसते आणि नेमकी हीच चूक आपल्याला भोवते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्या टेन्सेसवर आणि कशा प्रकारचे वाक्य आलेले आहेत हे सप्रमाण दाखविणार आहे आणि ही वाक्ये सोडून दाखवणार आहे आणि याचे सिंपल रूल्स देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा टेन्सेसचा 1 मार्क पक्का होईल. चला तर मग पाहूया टेन्सेसवर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो, बोर्डच्या परीक्षेत टेन्सेसवर आयडेंटिफाय द टेन्स म्हणजेच काळ ओळखा आणि यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असलेली वाक्यच तुम्हाला काळ ओळखण्यासाठी टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी येतात. त्यानंतर चेंज द सेंटेन्स इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य बदलण्यासाठी तुम्हाला प्रश्न येतो आणि चेंज द सेंटेन्स इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे टेन्सवर या 3च प्रकारची वाक्ये येतात. सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंटची वाक्य टेन्स ओळखण्यासाठी येतात, पास्ट परफेक्टची वाक्ये पास्ट परफेक्टमध्ये करण्यासाठी येतात आणि प्रेझेंट परफेक्टची वाक्येसुद्धा प्रेझेंट परफेक्टमध्ये वाक्य करण्यासाठी येतात. चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूया आयडेंटिफाय टेन्सची वाक्य म्हणजेच काळ ओळखण्यासाठी कशा प्रकारची वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये येतात. मित्र हो, 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेले ग्रामर आणि येऊ शकणारे ग्रामर सोडविलेले अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल किंवा आपल्या चॅनलवरील सेक्शन 1 क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाच्या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला हे सर्व व्हिडिओज मिळून जातील. चला तर मग आयडेंटिफाय टेन्ससाठी आलेले पहिले वाक्य आपण पाहूयात. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे 5 जुलै 2023ला आलेलं हे वाक्य आहे. आता या वाक्याचं काय करायचं, आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी सोफी हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे, टर्न हे या वाक्याचं वर्ब आहे आणि ऑफ ब्रॉडवे हा राहिलेला भाग आहे. तर पहा, एकाच शब्दाचं क्रियापद आहे. जेव्हा क्रियापदामध्ये एकच शब्द असतो त्यावेळी तो सिंपल टेन्स असतो, म्हणजे अर्धा भाग आपण ओळखला आहे. एकाच शब्दाचं क्रियापद असेल तर सिंपल टेन्स. त्यानंतर या ठिकाणी क्रियापदाला ईडी लागलेलं आहे. जर क्रियापदाला ईडी लागलेलं असेल आणि एकाच शब्दाचं क्रियापद असेल तर निश्चितच तो कोणता टेन्स असतो, सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. किती सोपं आहे पहा बरे. चला आता पुढील वाक्य पाहूया. आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. फेब्रुवारी 2024ला आलेलं वाक्य आहे. या वाक्याचा आय हा सब्जेक्ट आहे, लाईक हे वर्ब आहे आणि टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट हा उरलेला भाग. तर मित्रो, आपल्याला काय करायचं आहे, टेन्स ओळखायचा आहे. या वाक्यामध्ये एकच शब्दाचं क्रियापद आहे, म्हणजे अर्धा भाग तर आपण ओळखला आहे. हा सिंपल टेन्स आहे. यासोबतच या क्रियापदाला कोणताच प्रत्यय लागलेला नाही. जेव्हा क्रियापदाला कोणताच प्रत्यय नसतो, त्याच्यामध्ये कोणता टेन्सही दिसत नाही, अशा वेळी ते क्रियापद कोणत्या टेन्समध्ये असतं, वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये असतं. जेव्हा क्रियापदाला प्रत्यय नसतो किंवा क्रियापद पास्ट टेन्समध्ये देखील नसतं त्यावेळी ते क्रियापद प्रेझेंट टेन्समध्ये असतं. एका शब्दाचं क्रियापद आणि प्रत्यय नसलेलं प्रेझेंट टेन्समधील क्रियापद म्हणजे हा कोणता टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. पहा मित्रो, किती सोपं आहे हे. जर इथपर्यंतची वाक्य तुम्हाला कळले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. मित्रो, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा एका शब्दाचे क्रियापद असते परंतु कधीकधी क्रियापदाला यस किंवा ईएस लागलेले असते. आता या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस लागलेलं नाही, परंतु बोर्डमध्ये येऊ शकणारे टेन्सेसवरील वाक्य समजावून सांगितलेल्या या व्हिडिओमध्ये क्रियापदाला यस लागलेली वाक्य आपण घेतलेली आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही हे नियम पाहू शकता. जर क्रियापदाला यस ईएस असेल तर ते क्रियापद वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये असते. मित्रो, किती सोपी वाक्य आहेत ही 2 वाक्य तुम्हाला समजली असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. कारण आता यानंतर आपण परफेक्ट टेन्सेसवरील वाक्य समजून घेणार आहोत. पहा, चेंज द सेंटेन्स इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. सुरुवातीला आपण पास्ट परफेक्ट टेन्सवरील वाक्य
घेणार आहोत. वाक्य घेतलेलं आपण. आय स्पेंट माय हायस्कूल इयर्स इन मुंबई. आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर स्पेंट हे वर्ब आहे, माय हायस्कूल इयर्स इन मुंबई हा राहिलेला भाग. जुलै 2022च्या परीक्षेमध्ये आलेलं हे वाक्य आहे. मित्रो, हे सर्वच्या सर्व वाक्य प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आलेली आहेत, म्हणून गांभीर्याने घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता याचा पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. पास्ट परफेक्ट टेन्सची रचना काय असते? त्यामध्ये सुरुवातीला हॅड येतं, म्हणजे क्रियापदाच्या सुरुवातीला हॅड येतं, आणि त्यानंतर मुख्य क्रियापद. स्पेंट हे मुख्य क्रियापद आहे. मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, कधीकधी त्याला आपण V3 देखील म्हणतो, कुणी त्याला PP म्हणतात किंवा थर्ड फॉर्म ऑफ व्हर्ब देखील म्हणतात. अशा प्रकारे हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल हे दोन घटक असले तर तो पास्ट परफेक्ट टेन्स असतो. किती सोपं आहे. हॅड आहे का पाहायचं, त्याच्यानंतर व्हर्ब V3मध्ये आहे का, पास्ट पार्टिसिपलमध्ये आहे का ते पाहायचं. तर आपल्याला आता याचं ते रूपांतर करायचं आहे. आय, त्यानंतर हॅड आणि स्पेंट हे पास्ट पार्टिसिपल रूप देखील आहे. स्पेंड, स्पेंट, स्पेंट अशा प्रकारे स्पेंट हे V3 देखील आहे. म्हणून आपलं वाक्य कसं होईल? आय हॅड स्पेंट माय हायस्कूल इयर्स इन मुंबई. हॅड स्पेंट येईल. चला आणखी एक वाक्य पाहूया. प्लेटो रोट मेनी बुक्स. मित्रो, किती सोपं वाक्य आहे पहा. प्लेटो हा सब्जेक्ट आहे, रोट हे वर्ब आहे, आणि राहिलेला भाग. आपल्याला काय करायचं? त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स करायचं आहे. सुरुवातीला हॅड येईल, त्यानंतर राईट या क्रियापदाचं V3 येईल. लक्षात ठेवा. तर हे वाक्य तुमच्यासाठी आहे. अशा प्रकारे हॅड वापरा, V3 वापरा, आणि बाकीचा भाग जशाच्या तसा लिहा. मित्रो, व्हिडिओ पॉज करून हे वाक्य सोडवा, आणि या वाक्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता पुढील वाक्य पाहूया. चेंज द सेंटेन्स इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला वाक्य बदलण्यासाठी सांगतील. आय पास फ्रॉम IIT फेब्रुवारी 2024ला आलेलं वाक्य आहे. आय हा सब्जेक्ट आहे, पास्ड हे वर्ब आहे. आपल्याला या वर्बमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे, म्हणजे हॅव किंवा हॅज आपल्याला वापरावं लागेल. मित्रो, हॅव वापरावं की हॅज वापरावं हा मोठा प्रश्न आहे. तर हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं याचे दोनच नियम आहेत, ते चांगले लक्षात ठेवा. तर पहिला नियम आहे, राम, टेबल, ही, शी, इट सारखे कर्ते आल्यास हॅज वापरावे. या कर्त्यांना थर्ड पर्सन सिंग्युलर आपण म्हणतो. थर्ड पर्सन सिंग्युलर करते म्हणजे राम, टेबल, ही, सी, इट सारखे करते. हे जर आले तर क्रियापदाच्या सुरुवातीला हॅज वापरायचं. आणि दुसरा नियम काय आहे? अन्य कर्ते आल्यास हॅव वापरावे. हे अन्य कर्ते कोणते आहेत? म्हणजे हे थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते सोडून, मग त्यामध्ये आय, वी, यू, दे आणि प्लुरल सब्जेक्ट्स येतात. आय आणि सर्व प्लुरल सब्जेक्ट्स असं म्हटलं तरी चालतं. यू हे हमेशा प्लुरल असतं. आलं तर हॅव वापरायचं, नाहीतर थर्ड पर्सन सिंग्युलरसोबत हॅज वापरायचं. आता इथे कोणता सब्जेक्ट आहे? आय आहे. मग काय वापरावं लागेल आपल्याला? पहा, विचार करा. अर्थातच आपल्याला हॅव वापरावं लागेल. आय हॅव हे झालं हॅव वापरायचं किंवा हॅज. आणि त्यानंतर काय वापरायचं आहे? पास्ट पार्टिसिपल. कोणत्याही परफेक्ट टेन्समध्ये हे दोन घटक असतात, हॅव असेल किंवा हॅज असेल किंवा हॅड असेल, आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल. आपण आता या ठिकाणी काय वापरायचं आहे? हॅव वापरायचं, कारण सब्जेक्ट इतर सब्जेक्टमधील आहे आय हॅव. त्यानंतर पास्ड हा V3 देखील आहे, म्हणून आपलं उत्तर कसं होईल? आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. हॅव पास्ड असं क्रियापदाचं रूप आपण लिहिलेलं आहे. चला पुढील वाक्य पाहूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज इनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री. फेब्रुवारी 2023ला आलेलं वाक्य आहे. या वाक्याचा सब्जेक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मित्रो, पहा, याच्यामध्ये अनेक शब्द दिसतात, परंतु हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, अनेक शब्दांनी मिळून तयार झाला असला तरी एकवचनी कर्ता आहे. इट सारखा हा कर्ता आहे. इट म्हणजे ही, शी, इट, किंवा राम, टेबलसारखा कर्ता. टेबलसारखा कर्ता धरलं तरी चालतं. त्यानंतर इज इनकरेजिंग असं क्रियापद आलेलं आहे. तर हे कंटिन्युअस टेन्समध्ये आहे, म्हणून याचं इज काढून टाकावं लागेल. हे ING रूप देखील आपल्याला काढून टाकावं लागेल. इनकरेज असं क्रियापद शिल्लक राहील. त्याच्यापूर्वी आपल्याला हॅव किंवा हॅज वापरायचं आहे. तर हे इटसारखं आहे, म्हणून हॅज वापरावं लागेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज, आणि त्यानंतर इनकरेजचं
पास्ट पार्टिसिपल किंवा V3 हॅज इन्करेज्ड असं ते होईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इन्करेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे. मित्रो, तुम्हाला इंग्लिशची घर बसल्या एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायची असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या व्हिडिओनंतर आपण मॉडल ऑक्झिलरीज, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच यावर अगदी एक्झाममध्ये आलेले सेंटेन्सेस सोडणार आहोत. आणि यासोबतच इंग्लिश ग्रामरमध्ये वीक असलेल्या तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. चला आणखी काही वाक्य आपण पाहूयात. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, जुलै 2021ला आलेलं वाक्य आहे. ही सब्जेक्ट आहे, शुक वर्ब आहे आणि हिज हेड राहिलेला भाग. आपल्याला काय करायचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. तर याचे नियम काय आहेत, हॅव वापरावे किंवा हॅज वापरावे. तर हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं. राम, टेबल, ही, शी, इटसारखे करते असल्यास आपल्याला हॅज वापरायचं. पहा, ही करता आहे या ठिकाणी, म्हणजे आपल्याला हॅज वापरावं लागेल. ही हॅज शुकचं V3 करावं लागेल, शेकन आहे की नाही, पास्ट पार्टिसिपल. हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली असं आपलं उत्तर होईल. ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली. चला पुढील वाक्य पाहूया. ट्री प्लॅन्टिंग बिकेम अ नॅचरल चॉईस, जुलै 2024ला आलेलं वाक्य आहे. आता या ठिकाणी सुद्धा ट्री प्लॅन्टिंग हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यानंतर बिकेम हे वर्ब आहे. आपल्याला काय करायचं आहे, याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे, म्हणजे हॅव किंवा हॅज वापरायचं आहे. तर या ठिकाणी हॅज येईल कारण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. ट्री प्लॅन्टिंग हॅज. त्यानंतर बिकमचं V3 कसं होतं, बिकमची 3 रूपं आहेत, बिकम, बिकेम आणि पुन्हा बिकम, म्हणजे V3मध्ये बिकमच आहे. ट्री प्लॅन्टिंग हॅज बिकम असं होईल, हॅज बिकम अ नॅचरल चॉईस. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. चला पुढील वाक्य पहा. इट पर्च्ड ओनली ऑन द टॉप ऑफ व्हेरी बिग ट्रीज, सप्टेंबर 2021ला आलेलं वाक्य आहे. इट हा सब्जेक्ट आहे, पर्च्ड हे वर्ब आहे. आपल्याला करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर याचा सब्जेक्ट कोणता आहे हे ओळखा. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का इतर सब्जेक्टमध्ये आहे, त्यानुसार हॅव वापरायचं का हॅज वापरायचं पहा. आणि पर्च्ड हे V3 देखील आहे, म्हणून या दोन्हीपैकी एक आणि त्यानंतर पर्च. तर मित्रो, याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी म्हणजे लगेच मिळणार आहे. चला तर मग तुमच्यासाठी आलेले हे प्रश्न आपण पाहूयात. तर हे 2 प्रश्न आपण घेतले होते. चेंज इट इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पहिलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे, दुसरं वाक्य चेंज इट इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. एक प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि दुसरं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला बदलायचं आहे. तर पास्ट परफेक्ट टेन्स कसा तयार होतो ते आठवा आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करता कोणता आहे पहा, त्यानुसार हॅव वापरायचं की हॅज वापरायचं पहा आणि त्यानुसार ही वाक्य व्हिडिओ पॉज करा, सोडवा आणि लगेच तुम्हाला याची उत्तरे मी देतोय. चला मित्रो, आता यात तुम्हाला दिलेल्या वाक्यांची उत्तरे पाहून घ्या आणि तुमची किती उत्तरे बरोबर आली हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा. आणि मित्रो, 12वी इंग्लिश आणि मराठीचा अगदी घर बसल्या अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आणि मित्रो, या ठिकाणी 12वी बोर्डमध्ये मॉडेल ऑक्झिलरीजवर कशा प्रकारचे प्रश्न येतात हा व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर हा व्हिडिओ आपोआप सुरू होईल. तो व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.